Please like and subscribe my YouTube channel. For more such आणि videos, watch my मी काय म्हणत channel at होते? Savio Fernandez 412. आपण खोलीचा रंगकाम करूया का? आणि पत्राबिलाई काळा झालाय बघा, होय की नाही? मागच्या वर्षी नाही का दिवाळीला आपण करणार होतो बघा, पण आपल्याला ते नाही म्हणजे जमत असेल तर केलं असतं असं. मम्मी लवकर जेवायला दे, मला लई भूक लागली आहे. अरे मूर्खा, तुला म्हणलं होतं ना तिकडे मोठ्या मैदानाकडे जाऊ नको म्हणून, ऐकत नाहीस वय? हा, 2 शिंग फुटली आहेत वय तुला? ऐकत नाही, काही नाही, अभ्यास करायचा नाही, बॅट उचलायचं निघायचं खेळाल ते. मम्मी माझा अभ्यास कधीच झाला. शानी ग माझी बायती. हे घ्या 2 पाकिट एकाचे 75 रुपये 150 रुपये झाले. हे घ्या. रेश्मा इकडे कुठं? चौकीत गेलते ना, काय झालं? नाही सोडत बोलले राख्याला. मी 1,500 रुपये देते बोलले त्या गायकवाड हवालदाराला, तर म्हणे कंप्लेंट झाली आहे लेखी आणि कारवाई तर करायलाच लागणार. तुमचे पैसे हे राहू दे. तू जेवलीस का? नाही, आता घरी जाऊन बनवेल. 3 वाजलेत, आता कुठं बनवणार? चल हॉटेलात नेतो तुला. नाही ना गाऊ गा, मी जाते. अगं काहीतरी खाऊन घे. हे बघ, पोटात अन्न गेले की काहीतरी शक्कल लढू आपण, राखेला सोडवायची. हा चल चल ना. हा हा काहीच खाल्लं नाही ना सकाळ दरम्यान? काय करू, म्हाताऱ्यासाठी सकाळी जेवण बनवून घाईघाईत निघाले आणि काम संपून चौकीत जाऊन बसले. तो गायकवाड हवालदार तो राऊंडअपला गेलता, तो 1.5 तासानं आला. काय कुठे जायची पण सोय नाही. राखेला नाही सोडत म्हणते. नाही अजिबात तोडपाणी करायला तयार नाही. नाही ऐकत, म्हणतोय जाधव साहेब लई कडक आलाय. त्या जाधव साहेबाला शिव्या घातल्या राख्यानं परवा. नाही सुधारणार तू. उगाच डोक्याला ताप करून घेतलाय. तुला कोणी पण मिळेल चांगला. चांगलाच येतो, संगत घात करते ते. कसली संगत? अकल आहे का त्याला? कसा नाही होणार पुढे? त्याला खरंच 6 महिन्यासाठी जलात टाकला ना, तर माझा म्हातारा अजिबात ऐकायचा नाही. माझं बीएसटीतला कोणीतरी कंडक्टर पोरगा आहे आमच्या गावचा, तो बघून ठेवलाय म्हणे. पण तो ऐकत कसं नाही माझं? हे दिस दाखवाय तुझ्यासारख्या आल्यात पोरीला वाढवलंय कमी म्हणतोय तो. ऐक, मी आहे ना. हे घे, पाणी घे, पी. बरं वाटलं की नाही आता? हा? हा. हे घे. हे तर गायकवाड हवालदाराला दे, बघ काय मदत करतो का. लय दुवा लागणार आहे भाऊ तुम्हाला. आणि आणखी लागले तर सांग, अजिबात लाजू नको. आता पगार झाला ना की समदे एक रकमी परत करेल. आम्ही खरंच समदे काय परत परत करेल. परत करीन बोलतोस का? मी काय मागतो का तुझ्याकडे? बर बर नाही बोलत. हा आता मी जाते लगेच हा. आणि बघते. हा का? जा. हा येते. हा ये. इतकं कसलं प्रेम तू चाललंय आज? हा, माझं तर नेहमीच होतो जात, तुलाच दिसत नाही. जावा. अगं देवरात कुठे ठेवती? तुला माळायला आणलाय. आता म्हणून कुठं जायचं याला? चल तयारी कर, चांगली साडी नेस, पिक्चरला जाऊ. आणा इकडे तू फोन. घरात ठेवते, राज्याला बाहेर नको ते. आज जरा जास्तच पैसे खर्च केले नाही का आपण? पतपेढीचा 1 महिन्याचा अजून हप्ता देता आला असता बघा आपल्याला. अगं हप्त्याचं काय, ते काय आमचेच आहे, ते भरत राहू. नंतर पोरं खुश झाले का नाही? तुला पण बरं वाटलं का नाही? खरं आहे ते. नवीन धंद्यामध्ये पैसे जास्त मिळायला लागले म्हणून धडपट्टी नका करू.
हॉटेलमध्ये 50 रुपयाची बक्षीस द्यायची काय गरज होती हो तुम्हाला? काय 5-50 घेऊन बसलीस? आता बघ सगळं कसं लाईनीवर आणतो. पतपेढीचं समजा कर्ज फेडून टाकू आधी, म्हणजे मनावरचं ओझच निघून जाईल बघा आपले, वय की नाही? हा? फेडू फेडू लवकरच फेडू. पोरं व्हायच्या आधी गेलो होतो बघा पिक्चरला. हो ना, तेव्हा 2 तिकीट काढावी लागली होती, आता डायरेक्ट 4. चला झोपा आता. हा. मी काय म्हणते, तुम्ही असं बाहेर झोपता ना, नाही मनाला बरं वाटत बघा माझ्या. मग येऊ का? हा, मग पिक्चरला अजून 1-2 एक्स्ट्रा तिकीट काढावी लागतील. चालतील का तुला? हा? लई सुस्त आहे तुम्हाला. झोपा, चालले मी आपल्या पोरांकडे.